मोठ्या जल्लोषात स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या पालखी सोहळ्यामध्ये महिलांची देखील मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते। काही महिला आपल्या समोर आहेत। मावशी कुठून आलात? आम्ही मुक्ताईनगरहून आलो। बर, किती वारी? 15वी वारी आहे। बर, काय यंदा कसं म्हणजे एकीकडे वरुण राजन वातावरण आहे, दरवर्षीपेक्षा सारखं चांगलं वातावरण आहे। किती वारी म्हटले? 15वी वारी आहे माझी। 15वी वारी? हो। बर, काय आता विठ्ठलाला काय साकडं घालायचं? विठ्ठलाला एक साकडं घालायचं आहे की आमचे एवढे काही वारकरी कान्या कोपऱ्यातून आलेले असतील, एवढ्या वारकऱ्यांना सुख संपत्ती सर्व बाकीच्यांनाही द्यावं, मागच्या पुढच्या घरच्या दारच्यांना। आणि आमची जी पालखी आहे, आईचा पालखी सोहळा जो आहे, सर्वात मानाची पालखी आहे, सर्वात श्रेष्ठ। कोणतं गाव? गुम्मी गावची आहे आम्ही। गुम्मी। बर, हो। एकीकडे सरकारने आता लाडकी बहीण योजना आणली, लाडकी बहीण योजना कसं वाटतंय? सरकारच्या योजनेकडे कसं पाहताय? खूप चांगलं पाहतो, हा। खूप चांगली योजना आहे आमच्या सोबत यावर्षी। सर्व मागची आपले जे काय असले, आज 200 डब्याची व्यवस्था आमच्या सरकारने आमच्या सोबत दिलेली आहे। बर, सरकारच्या योजनेवर खुश आहात का? हो, सर्व खुश आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपल्यासोबत काय वयस्कर आजी आहेत? आजी कुठले तुम्ही आणि किती वारी? माझी 20वी वारी आहे। 20वी? हा। बर, मग कसं वाटतंय आता? वयाची गुडघे वगैरे काय दुखत नाहीत का? काहीच नाही दुखून राहिले। बर, मग कसं म्हणजे कसं वाटतं? एकीकडे सरकारनं लाडकी बहीण योजनेला 1,500 रुपये महिन्याला जाहीर केलेत, काय त्या योजनेचा फायदा घ्यायचा का नाही? का झाला तर घेतल्याच जाते सगळ्यांसाठी आहे। कसं वाटतंय सरकारची योजना? खुश आहात का? खुश आहे। आपल्यासोबत काय महिला अन्य वारकरी देखील आहेत। मावशी कुठून आलेत? शिरपूरहून। शिरपूर। किती वारी? हे पहिली वारी आहे। पहिलीच वारी? हा। कसा अनुभव राहिला पहिल्या वारीचा? चांगला राहिला। गुडघे वगैरे काही नाही दुखलं, काही नाही। माऊलीच्या कृपेने सगळं चांगलं झालं। आता पुढच्या वाऱ्या करायचं सगळं? करीन। मावशी काय अभंग वगैरे काय म्हणाल का? हो। आदिशक्ती मुक्ताबाई की जय। मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ। मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ। सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वत्र वरिष्ठ। अज्ञानाशी बोध, सज्ञानाशी शोधी। अज्ञानाशी बोध, सज्ञानाशी शोधी। तोडली उपाधी सर्वत्राची, तोडली उपाधी। जगाचा उद्धार तुमचा अवतार, जगाचा उद्धार तुमचा अवतार। पावनय सार मूढ जना, पावनय सार मूढ जना। लढी वाळताने एका जर पाहिला असेल तर विठ्ठल नामाचा जप करत या महिला वारकरी जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। काही वृद्ध वारकरी देखील आपल्याला। किती वारी आहे? तिसरी आहे। तिसरी वारी आहे। किती वयाची? सरकारनं एक नवी योजना आणली, लाडकी बहीण योजना। कसं वाटतंय त्या योजनेबद्दल? 1,500 रुपये महिलांना जाहीर केलेत। बरं वाटते। बर, खुश आहात योजनेबद्दल? मग आता तुम्ही तर वारीत आहात, गेले कागद गोळा करायची का मग आता? गेले। आपल्यासोबत काही इतर देखील आजी आहेत। मावशी कुठले तुम्ही? मावशी कुठले? ककनारचे। किती वारी? पहिलीच आहे। पहिलीच वारी। तर आपण जर पाहिलं असेल तर कुणाची 10वी वारी आहे, 15वी वारी आहे, तर कुणाची पहिली वारी आहे। या वारीच्या सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहानं जे आहे ते महिला देखील तितक्याच सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या सरकारचे जे आहे त्या लाडक्या बहीण योजनेचं महिला वारकरी जे आहे ते स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन शेखर मेत्रेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।